नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची युती तुटली। नागपुरात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बोलणी फिसकटली। नागपुरात मनसे 23 जागांवरती लढणार। नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं 58 जागांवरती आपले उमेदवार दिलेत। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती जी आहे ती झालेली नाही। दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढतात। माझ्यासोबत चंदू लाडे आहेत, मनसेचे शहर प्रमुख। भाऊ, काय सांगणार? बघा कसं आहे की आमची तयारी होती युती करायची, आमची तशी चर्चाही झाली त्यांच्याशी, पण त्यांचं काँग्रेसशी बोलणं सुरू होतं आणि काँग्रेसचं त्यांचं सीटाचं अजून शेअर डिक्लेअर नव्हता झाला, त्याच्यामुळे ते आम्हाला वेटिंगवर ठेवलं होतं त्यांनी। तर त्यामुळे असं झालं की आमच्या लोकांना ज्यांना फॉर्म भरायचे होते तर बी फॉर्म आले आणि आमच्या लोकांनी फॉर्म भरून घेतले, पण त्यांच्याकडून काही आलं नाही, त्यामुळे मग आम्ही आमच्या स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतला। मनसे किती जागांवर लढते आता नागपुरात? नागपूरमध्ये एकूण 23 जागांवर मनसे लढत आहे आणि प्रत्येक प्रभागात जवळपास आमचे उमेदवार आहेत। आता त्यानुसार येत्या काळात बघू की काय कसं, आणि अजून 2 तारीख आहे, त्या पद्धतीने कसं करायचं ते बघू आम्ही। ठाकरे गटाची ही काँग्रेस सोबत युती झाली नाही, मग मनसेची आणि ठाकरे गटाची युती का नाही? कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहे मुंबईत, इतर महानगरपालिकेत, मग नागपुरात अपवाद का झाला? नाही, अपवाद म्हणजे ठाकरे गट काँग्रेसची युती किंवा आघाडी करण्याच्या विचारात होता, तर त्यामुळे ते त्यांचं आणि ठाकरे गट आणि काँग्रेसचं काही जुळत नव्हतं, त्याच्यामुळे ते आम्हाला वेटिंगवर ठेवत होतो। आणि मग आमच्या सर्व मेन कार्यकारिणीने डिसाईड केलं की आपण स्वबळानेच लढायचं। ही माहिती तुम्ही वर साहेबांना कळवलेली आहे की? हो, याबद्दलची माहिती पूर्ण आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांना आहे आणि राजूभाऊंनी सन्माननीय साहेबांना ही माहिती दिली असेल। आता तुम्ही इथे भाजपच्या विरोधात प्रचार करणार, काँग्रेसच्या विरोधात करणार, तसाच उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात पण प्रचार करावा लागेल, कारण की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात स्वबळावर। बघा, जास्तीत जास्त जे आम्ही उमेदवार दिलेले आहे, बघा उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना आणि मनसेची युती मुंबईमध्ये झाली, अजूनही ठिकाणी होत आहे, तर आम्ही जास्तीत जास्त या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे की डायरेक्ट आम्ही एकामेकासोबत फाईटमध्ये नाही राहणार। तर असं मॅक्झिमम जागी आहे, 1-2 अपवाद सोडले तर आमची फाईट उद्धव ठाकरे